मुंबईचा महापौर दिल्ली ठरण्याची शक्यता आहे। मुंबईच्या महापौर पदावर भाजप नेते आणि शिवसेना नेत्यांमध्ये दिल्लीत चर्चा होणार आहे। या चर्चेअंती महापौर कुणाचा हे दिल्ली ठरणार असं सांगण्यात येत आहे। मुंबईच्या महापौर पदाचं नाव दिल्लीत ठरणार असल्यानं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे। मुंबईचा महापौर कोणी दिल्लीतून ठरवलं जाईल। महापौर मुंबईचा आहे, महाराष्ट्राचा आहे, हाच महाराष्ट्राचा अपमान आहे। सत्तेसाठी तुम्ही काँग्रेसची दलाली केली, तो महाराष्ट्राचा अपमान नव्हता का? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येत्या 8 दिवसात खूप उलटफेर होणार आहे, अजून मोठे गेम होणार आहेत। मुंबईचा महापौर दिल्लीत ठरणार। भाजप शिवसेनेची चर्चा दिल्लीत होणार। दिल्लीतल्या चर्चेवर ठाकरेंच्या पक्षाची टीका। मुंबईत महायुतीची सत्ता आली आहे। भाजप शिवसेनेचं बहुमत असतानाही महापौर पदाबाबत अजून काहीही ठरत नाहीये। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईचा महापौर दिल्लीत ठरणार आहे। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम दिल्लीत गेले। शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे सुद्धा दिल्लीला जाणार आहेत। तिथे महाराष्ट्र सदनात दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार असल्याची माहिती आहे। दिल्लीत मुंबईच्या महापौर पदाबाबत चर्चा होणार असल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं टीका केली आहे। इतिहासात कधीही दिल्लीत मुंबईचा महापौर ठरवला गेला नव्हता, पण आता ते होणार असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावलाय। तुम्ही ऐकलं असेल की मी असं म्हणालो की मुंबईचा महापौर कोणी दिल्लीतून ठरवलं जाईल। हे आतापर्यंत इतिहासात घडलं नव्हतं। म्हणजे दिल्लीचा मुंबईचा महापौर ठरवण्यासाठी शिंदे गटाच्या नेत्यांना किंवा पुढाऱ्यांना जाऊन अमित शहांच्या पायाशी बसावं लागतंय। मी वारंवार सांगतोय, महापौर मुंबईचा आहे, महाराष्ट्राचा आहे, आणि शिंदे आणि त्यांच्या लोकांना दिल्लीत चक्रा माराव्या लागत आहेत। हाच महाराष्ट्राचा अपमान आहे। नाना पटोले यांनीही दिल्लीत महापौर निवड होणार असा आरोप केलाय। दिल्लीत भाजपचे आकडेमोड सुरू असून येत्या 8 दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडतील असा दावा नाना पटोलेंनी केलाय। दिल्लीवरून मुख्यमंत्र्याला आदेश चाललेला आहे की मुंबईचा महापौर भाजपच होणार आहे आणि त्याच्यामध्ये कोणाचं ऐकलं जाणार वगैरे आता मी तुमच्या पेपर आणि माध्यमात ऐकतो आहे, पण अजून मोठे गेम होणार आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येत्या 8 दिवसात खूप उलटफेर होणार आहे। भाजपनं विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलंय। संजय राऊत दिल्लीला जाऊन राहुल गांधींचं लांगून चालन करत असल्याचा टोला भाजपनं लगावलाय। दिल्लीत वरिष्ठ नेत्यांना भेटायला गेलं तर त्यात वावग काय असा प्रतिसवाल भाजपनं केलाय। ज्या पद्धतीनं संजय राऊत दिल्लीमध्ये जाऊन राहुल गांधींचं लांगुल चालन करत होते, तेव्हा महाराष्ट्राचा अपमान नव्हता का? सोनिया गांधींच्या चरणी आपला संपूर्ण पक्ष अर्पण करून टाकला मुख्यमंत्री पदासाठी, तो महाराष्ट्राचा अपमान नव्हता का? सत्तेसाठी तुम्ही काँग्रेसची दलाली केली, तो महाराष्ट्राचा अपमान नव्हता का? महाराष्ट्राचा अपमान तुम्ही केला, मराठी माणसाचा अपमान तुम्ही केला। आता महाराष्ट्र आणि मराठी माणूस देवाभाऊंच्या सोबत उभा आहे। देवाभाऊंना जनतेने आशीर्वाद दिले, भारतीय जनता पार्टी महायुतीला आशीर्वाद दिले। दिल्लीमध्ये आम्ही वरिष्ठ नेत्यांना भेटायला जातो, परंतु मुंबईचा महापौर हा मराठी होणार, हिंदू होणार, हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय आणि त्याबद्दल आम्ही ठाम आहोत। दिल्लीत मुंबईचा महापौर ठरणार या चर्चा शिवसेनेनंही फेटाळल्या। शिवसेनेनं संजय राऊतांच्या आरोपांवर जोरदार पलटवार केलाय। मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार हे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी पहिल्यापासून स्पष्टपणाने सांगितलंय। राहता राहिला विषय आमच्यावरती टीका करणाऱ्या सकाळच्या भोंग्याचा, बघा, आम्ही दिल्ली ही भारताची राजधानी हो। पाकिस्तानचे झेंडे प्रचारामध्ये नाचवणाऱ्यांनी आम्हाला हे शिकवू नये। मुंबईच्या महापौर पदाची घोषणा दिल्लीतून झाल्यास त्याचा जनमानसात वेगळा संदेश जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना मुंबईच्या महापौर पदावर कोण बसणार याची घोषणा मुंबईतच करावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।